नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या 7व्या प्रॉब्लेमसाठी रिव्हॅल्युएशन अकाउंट आखलाय. सिंगल कॉलम 8 ओळींचा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 8 ओळींचा, ट्रिपल कॉलम त्याच्यामध्ये नावं टाकली आहेत मेधा, राधा आणि कृतिका. आणि न्यू बॅलन्स शीट डबल कॉलमची 20 ओळींची, त्याला तारीख टाकली आहे 1 एप्रिल 2018. कारण ही जी तारीख आहे ती नवीन पार्टनर धंद्यामध्ये प्रवेश घेतल्याची तारीख आहे. आणि वर्किंग नोटमध्ये 4 ओळींचा कॅश अकाउंट सिंगल कॉलम आणि गुडविल अकाउंट पण 4 ओळींचा सिंगल कॉलम. या प्रॉब्लेममध्ये जे दोन जुने पार्टनर आहेत मेधा आणि राधा, त्यांचा ओल्ड रेशो दिला आहे 3:1 आणि 6व्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला 3 पार्टनरचा न्यू रेशो पण दिलेला आहे. त्याच्यामुळे गुडविलची एंट्री करताना आपल्याला इथे सॅक्रिफाईस रेशो काढावा लागणार आहे. बघा, लायबिलिटी साईडला सुरुवातीला 3 लायबिलिटी आहेत, सन्ड्री, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट. या तिन्ही लायबिलिटीमध्ये काहीच मूल्य कमी किंवा जास्त झालेलं नाही आहे. म्हणून या तिन्ही लायबिलिटी जुन्या बॅलन्स शीट प्रमाणेच नवीन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जशाच्या तशा दिल्या आहेत आउटर कॉलमला. पुढे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन मेधाच्या कॉलममध्ये 1,20,000 आणि राधाच्या कॉलममध्ये 40,000. जनरल रिझर्व्ह दिली आहे 16,000. जनरल रिझर्व्ह आपण 2 जुन्या पार्टनरना त्यांच्या जुन्या रेशोमध्ये विभागून दाखवतो. म्हणून 16,000 भागिले 4 केले तेव्हा भागाकाराला 4,000, 4 त्रिक 12,000 आणि 4 एके 4,000 असे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व्ह मेधाच्या कॉलममध्ये 12,000 आणि राधाच्या कॉलममध्ये 4,000. ॲसेटला बघा, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 78,000. पुढे दिले सन्ड्री डेटर, ॲडजस्टमेंट नंबर 2 आहे म्हणून सन्ड्री डेटर सुरुवातीला ॲसेटला ठेवले आहेत 64,000. 5% RDD सांगितले आहे दुसऱ्या ॲडजस्टमेंटनुसार, म्हणून 64,000च्या 5% झाले 3,200 लेस 5% RDD 3,200 वजाबाकी बाहेर लिहिली आहे 60,800. आणि RDD चार्ज केल्यामुळे डेटरचं मूल्य कमी होते म्हणजे लॉस, म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू RDD 3,200. पुढे म्हटले स्टॉकवर पण ॲडजस्टमेंट आहे म्हणून स्टॉक इनरला लिहिला आहे ॲसेट साईडला 40,000. ॲडजस्टमेंट नंबर 4 नुसार स्टॉक टू बी ॲप्रिसिएटेड बाय 5%, 5% स्टॉक वाढवायचा आहे म्हणून 40,000वर 5% वाढवले आहेत अधिक 5% ॲप्रिसिएशन 2,000 बाहेरच्या कॉलमला आले 42,000. स्टॉक वाढला म्हणजे प्रॉफिट म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय स्टॉक 2,000. पुढे दिले प्लांट अँड मशिनरी, ॲसेटला लिहायचे इनरला प्लांट अँड मशिनरी 60,000. आणि ॲडजस्टमेंट नंबर 4 नुसार प्लांट अँड मशिनरी पण 20%नी ॲप्रिसिएट आहे म्हणून 60,000वर 20% वाढवले 12,000 प्लस 20% ॲप्रिसिएशन 12,000 तेव्हा बाहेरच्या कॉलमला ठेवले 72,000. आणि ॲसेट वाढल्यावर प्रॉफिट म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय प्लांट अँड मशिनरी 12,000. पुढे दिले फर्निचर पण ॲसेटला लिहायचे इनरला 22,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर आहे 3 नंबर ॲडजस्टमेंटनुसार 20% डेप्रिसिएशन काढले. डेप्रिसिएशन आपण मायनस करतो म्हणून 22,000वर 20% डेप्रिसिएशन 4,400 लेस 20% डेप्रिसिएशन 4,400 वजाबाकी बाहेर आली आहे 17,600. फर्निचर डेप्रिसिएशन काढल्यामुळे कमी झालं म्हणजे लॉस आहे म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू फर्निचर 4,400. लँड अँड बिल्डिंगवर काहीच ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणजे त्याचं मूल्य कमी पण झालं नाही आहे जास्त पण झालं नाही आहे म्हणून डायरेक्ट लँड अँड बिल्डिंग न्यू बॅलन्स शीटला ॲसेटला डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला ठेवले आहेत 32,000. पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये बघा
कृतिका जी नवीन पार्टनर 1 एप्रिल 2018 पासून आलेली आहे धंद्यामध्ये, तिने कॅपिटल आणले 40,000. नवीन पार्टनरनी कॅपिटल आणल्याची एंट्री होणार आहे. कॅश अकाउंट डेबिट टू कृतिकाज कॅपिटल अकाउंट म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू कृतिकाज कॅपिटल 40,000 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश फक्त कृतिकाच्या कॉलममध्ये 40,000. आणि ही जी नवीन पार्टनर आहे तिने गुडविलचा पण शेअर आणलाय 2,500. मग नवीन पार्टनरनी जर गुडविल म्हणून रोख रक्कम आणली असेल तर ती आपण दोन जुन्या पार्टनरच्या नावावर ट्रान्सफर करतो. म्हणजे गुडविलच्या टेबलमधला ए पर्याय आहे. मग ए पर्यायामध्ये 2 एंट्री होतात. तर ती पहिली एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट 2,500 आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश 2,500. आता ही जी 2,500 गुडविल आणली आहे ती दोन जुन्या पार्टनरच्या नावावर ट्रान्सफर करावी लागते सॅक्रिफाईस रेशोमध्ये. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला 6व्या ॲडजस्टमेंटला न्यू रेशो दिलेला आहे, त्याच्यामुळे इथे सॅक्रिफाईस रेशो आपल्याला काढावा लागणार आहे. बघा सॅक्रिफाईस रेशोचं सूत्र आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मेधाच्या समोर ओल्ड रेशोच्या खाली ठेवले 3/4 आणि राधाच्या समोर ठेवले 1/4 आणि न्यू रेशोतलं मेधाचं प्रमाण आहे 5 पैकी 3 आणि राधाचं प्रमाण आहे 5 पैकी 1. वजाबाकी करताना छेद भिन्न आहेत म्हणून 2 छेदांचा डायरेक्ट गुणाकार 4×5 20 आणि मग क्रॉस गुणाकार केले 3×5 15 आणि 3×4 12 असे मेधाच्या समोर आले 3/20 आणि राधाचं समोर आहेत 1/4 वजा 1/5 छेदांचा गुणाकार केलाय 4×5 20 आणि क्रॉस गुणाकार केलाय 5×1 5 आणि 1×4 4 तेव्हा 5 वजा 4 1 1/20 आणि सॅक्रिफाईस रेशो आलाय 3:1. या प्रॉब्लेम मध्ये सॅक्रिफाईस रेशो हा योगायोगाने ओल्ड रेशो इतकाच आला आहे असं नेहमीच होईल असं नाहीये. मग आता जी गुडविल आणली आहे 2,500 तिची विभागणी करायची आहे 3:1 मध्ये म्हणून 2,500 ला 4 ने भागलाय तेव्हा भागाकार आलाय 625. 625 ला 3 ने गुणून मेधाचा गुडविलचा शेअर आहे 1,875 आणि राधाला 625 ला 1 ने गुणून 625 ठेवले राधाचा गुडविल मधला शेअर. एंट्री झाली आहे गुडविल अकाउंट डेबिट टू मेधाज कॅपिटल अकाउंट आणि टू राधाज कॅपिटल अकाउंट म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला टू मेधाज कॅपिटल अकाउंट 1,875 टू राधाज कॅपिटल अकाउंट 625 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट मेधाच्या कॉलम मध्ये 1,875 राधाच्या कॉलम मध्ये 625. आता 5 नंबर ॲडजस्टमेंट नुसार आपल्याला कॅपिटल ॲडजस्ट करायचे आहे. तर कॅपिटल ॲडजस्ट करण्याकरता प्रॉब्लेम मध्ये न्यू रेशो ऑलरेडी दिलेला आहे. न्यू रेशो आहे 3:1 म्हणून 3 पार्टनरची क्रमाने नावं लिहिली आहेत आणि त्या नावांसमोर नवीन पार्टनरने आणलेलं कॅपिटल 40,000 आणि त्याला भागिले नवीन पार्टनरचं न्यू रेशोतलं प्रमाण जे आपलं 1 आहे म्हणून प्रत्येकीच्या समोर ठेवले आहेत 40,000 छेद 1 आणि त्याला गुणिले न्यू रेशो केला आहे. बघा गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 1 तेव्हा ॲडजस्टेड कॅपिटल आले 1,20,000 40,000 आणि 40,000. हे तिन्ही कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला बेरजेच्या वरच्या ओळीवर ठेवले. टू बॅलन्स कॅरी डाऊन 1,20,000 40,000 आणि 40,000 आणि हेच तिन्ही कॅपिटल न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रमाने ठेवले आहेत आणि त्यांची बेरीज बाहेरच्या कॉलमला ठेवली आहे 2 लाख. आता रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस काढताना क्रेडिट साईडची बेरीज जास्त आली आहे 14,000 ती दोन्ही साईडला लिहिली आहे आणि त्यातून डेबिटच्या 2 अमाऊंट मायनस केल्यावर फरक आला आहे 6,400. हा फरक 2 जुन्या पार्टनरना त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये वाटला आहे. 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात प्रॉफिट मेधा 4,800 आणि राधा 1,600. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला
बाय रिव्हॅल्युएशन मेधा 4800 आणि राधा 1600. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. कृतिकाची दोन्ही साईडची बेरीज टॅली झाली आहे बघा. त्याच्यामध्ये मेधा आणि राधा या ज्या दोन जुन्या पार्टनर आहेत त्यांची क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे, ती दोन्ही साईडला मांडली आहे. आणि डेबिटला आलेला फरक तो वरच्या बाजूला लोनला ट्रान्सफर करायला सांगितलं बघा. ॲडजस्टमेंट नंबर 5 मध्ये सांगितलंय बाय ॲडजस्टमेंट अमाऊंट थ्रू लोन. म्हणून ह्या जो फरक आला आहे 18,675 आणि 6,225 त्याला लिहिलंय टू लोन. हे क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणून न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ठेवलंय पार्टनर्स लोन मेधा 18,675 आणि राधा 6,225 आणि दोघांची टोटल आली आहे 24,900. आता कॅश अकाउंटवर जर आलात तर कॅश अकाउंटची डेबिट साईडची बेरीज आली आहे 1,20,500 आणि क्रेडिट साईडला फरक आला आहे 1,20,500. हे कॅशचं क्लोजिंग बॅलन्स न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेटला ठेवलं आहे कॅश 1,20,500. गुडविल अकाउंट आपला इथे टॅली झाला आहे 2,500ला, म्हणून गुडविल ॲसेट साईडला दाखवावी लागणार नाहीये. फक्त आपली न्यू बॅलन्स शीटची दोन्ही साईडची बेरीज आली आहे 3,44,900.